मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई विनायकला ओवाळते आणि म्हणते की ये घरात. तेव्हा विनायक म्हणतो की थांब आई. सर्वांना मोठं आश्चर्य वाटतं. तेव्हा विनायक मेघनाला म्हणतो की मेघना पुढे ये. मेघना म्हणते की मी. तेव्हा विनायक म्हणतो की तुझं नाव मी उखाण्यामध्ये वगैरे घेणार नाही, मला ते जमणारही नाही. पुढे ये आणि आई तू तबक तिच्या हातात दे. मोठ्या आईचं मात्र तोंड वाकडं होतं. तेव्हा विनायक म्हणतो की अगं इतक्या वर्षांनी मी परत आलोय, तिच्या मनात असेल ओवाळायचं मला. पल्लवी मागून म्हणते की मोठी आई देताय ना तबक. आणि मग मोठी आई मेघनाच्या हातात तबक देते. मेघनाचा हात लटपटत असतो. तेव्हा पल्लवी मागून येते आणि मेघनाला धीर देते. तेव्हा कुठे मेघना विनायकला ओवाळते. ओवाळून झाल्यावर मेघनाचे हात तरीही लटपटत असतात. तेव्हा विनायक मेघनाच्या हाताला हात लावतो. ते बघून मेघनालाही खूप छान वाटतं आणि घरातल्या सर्वांनाही खूपच कौतुक वाटत असतं. ओवाळून झाल्यावर मेघना विनायकला म्हणते की आत या, तुमच्या घरामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मग विनायक आतमध्ये येतो, मोठ्यांचा आशीर्वाद घेतो, गीता ज्योतीलाही भेटतो आणि पुढे येतो. घराकडे तो अगदी निरखून बघत असतो आणि मनात विचार करतो, हे तर माझंच घर आहे आणि लवकरात लवकर मी हे पूर्ण ताब्यात घेणार आहे. लवकरच या घरावर फक्त माझं राज्य असेल, फक्त माझं. तर इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांमध्ये बसलेला असतो. तो म्हणतो की इतक्या वर्षांनी माझ्या माणसांसोबत आहे, इतकं बरं वाटतंय मला काय सांगू. इतकी वर्ष लांब होतो तुमच्या सर्वांपासून, एकटा पडलो होतो. पण आता मला एकटं वाटणार नाही, कारण मी आता तुमच्यासोबत आहे ना. विभावरी विनायकला पाणी देते. त्यानंतर मोठी आई म्हणते की विनायक आता तुझी सगळ्यांशी नीट ओळख करून देते. विनायक म्हणतो की कम ऑन आई, मी सगळ्यांना ओळखतो इथे. हा फक्त काही चेहरे नवीन आहे माझ्यासाठी. तो पल्लवीला म्हणतो की सॉरी मॅम, मला हे कळालं नाही की तुम्ही इथे कशा आहात. मोठी आई सांगते की विनायक, अरे आपल्या शांतनूची बायको पल्लवी. पण तू कसा काय ओळखतोस हिला. तेव्हा विनायक म्हणतो मी हिला ओळखत नाही, पण आज आमची रस्त्यात भेट झाली. पल्लवी सांगते की हो, खरं तर आज यांनीच माझा जीव वाचवला. हे ऐकून मात्र सर्वांनाच धक्का बसतो. शांतनू उभा राहतो आणि म्हणतो की जीव वाचवला म्हणजे नक्की काय झालं होतं. आदिती मॅम देखील म्हणतात की पल्लवी काय झालं होतं आणि तू आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. विनायक म्हणतो की वेट, डोंट पॅनिक, एवढं काही झालं नाहीये. ह्या रस्त्याने जात होत्या, कोणाचा तरी धक्का लागला आणि ह्या गाडीखाली आल्या. पल्लवी म्हणते की हो, मी गाडीखाली येणारच होते, तितक्यात हे आले आणि मला यांनी वाचवलं. शांतनू म्हणतो की अगं पल्लवी, चालताना तू काळजी घ्यायची ना, लक्ष नसतं का तुझं. पल्लवी म्हणते की शांतनू आहो तसं काही नाहीये आणि एवढं टेन्शन घेण्यासारखं एवढं पण काही नाहीये. मोठी आई म्हणते की विनायक, अरे तू तर देवासारखा धावून आलास. तू शांतनूच्या बायकोचे आणि माझ्या लाडक्या सुनेचे जीव वाचवला. विनायक म्हणतो की अगं आई असं काय करतेस, कोणाचा तरी जीव वाचवला, कोणाच्या तरी हेल्पला आलो तर यात आनंदाची गोष्ट आहे ना. पल्लवी म्हणते की भाऊजी, अहो आपली दुपारीच भेट झाली होती, मग तुम्ही इथेच होतात तर घरी एवढ्या लेट का आलात. विनायक मनात विचार करतो की ओ आय सी, जरा जास्त स्मार्ट आहे ही. बाबांनी सांगितलं होतं त्यापेक्षाही जास्त डोकं चालतं हिचं. विनायक म्हणतो की बरोबर आहे तुमचं, मी पुण्यात असून घरी कसं यायचं याचाच विचार करत होतो. प्रदीप विचारतो की का रे बाबा, असं का बरं. विनायक म्हणतो की प्रदीप काका, मी तुम्हा सगळ्यांना हर्ट केलंय. तुम्हाला कोणालाही काहीही न सांगता मी निघून गेलो, तुम्ही वाट बघत बसला माझी. आणि सगळ्यात जास्त मी हर्ट केलंय ते फक्त माझ्या बायकोला, मेघनाला. तो मेघनाजवळ जातो आणि म्हणतो की तिला खूप त्रास झाला असेल, आय कॅन अंडरस्टँड. खूप प्रश्न होते मनात, मग देवळात गेलो, देवाजवळ सगळं सांगितलं. तेव्हा कुठे माझं मन शांत झालं. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. माझी माणसं आहेत ही सगळी, मला माफ करतील. आणि म्हणूनच मी घरी यायचं ठरवलं. मोठे काका मनात विचार करतात की माझा मुलगा तर हुशार आहे, काहीतरी कारण देऊन वेळ मारून न्यायचं हे त्याला चांगलंच जमतंय. मेघना म्हणते की अहो, तुम्ही इतकं विचार करण्याची काहीच गरज नव्हती. मी तुमच्या वाटेकडं डोळे लावून बसले होते. तुम्ही कधीही आला असता तरी तुमचं स्वागत मी हसतच केलं असतं. मोठी आई मध्येच म्हणते की मी सारखं मी काय चाललंय ग तुझं. आम्ही सगळेजण वाट बघत होतो असं म्हण ना.
पल्लवी म्हणते की भाऊजी अहो तुम्ही आधी फोन तरी करायचा. विनायक म्हणतो की वहिनी तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि मी फोनही करायला हवा होता, पण कसं आहे मी पुण्यामध्ये आलो आणि फोनही नाही केला. हे जर माझ्या आईला कळलं असतं तर माझी आई चिडली असती आणि अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. हे माहीत होतं मला म्हणून मी फोन नाही केला. मोठे काका म्हणतात की विनायक इथं सगळी आपली माणसं राहतात आणि आपली माणसं कधी रागावत नाही, हे कायम लक्षात ठेव. मोठी आई म्हणते की विनायक तू नसताना इथे बरेच बदल झालेत हा. म्हणजे काही माणसं नव्याने या घरात आली आहेत आणि काही माणसं जी घर सोडून गेली होती ती परत आली आहेत. त्यांचीसुद्धा तुला ओळख करून देते हां. प्रभाकर सर आदिती मॅमची बाजू सावरत म्हणतात की नाही नाही विनायक, घर सोडून गेली म्हणजे आपलीच माणसं परत आली आहेत. समजा आता तू इतक्या वर्षांनी परत आलायस तर तू परका झालास का? नाही ना. तसंच अगदी सेम. मोठी आई म्हणते की हो हो अगदी बरोबर प्रभाकर भाऊजी. बघितलंस विनायक, तुझे प्रभू काका जसे पूर्वी होते ना तसेच आहेत, काही बदल झालेला नाहीये. विनायक म्हणतो की आणि म्हणूनच आय लव्ह प्रभू काका असं म्हणून तो प्रभूला मिठी मारतो. प्रभाकरची विचारपूस करतो. प्रभाकर म्हणतो की विनायक तू घरी परत आलास हे बघून खूप आनंद झाला आणि खूप बरंही वाटलंय मला. आता खऱ्या अर्थाने सूर्यवंशी कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. सॉरी विनायक, मी मधल्या काळात तुझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकलो नाही, पण तुझी खूप काळजी वाटायची आणि आठवणही यायची. मोठी आई गीता आणि ज्योतीला म्हणते की गीता ज्योती, जेव्हा हा विनायक लहान होता ना तेव्हा प्रभू काकांचा एकदम लाडका होता आणि बऱ्याच वेळा यांच्या ओरड्यापासून ते त्याला वाचवायचे. आठवतंय ना? तेव्हा विनायक म्हणतो की ऑफकोर्स आई, हे कसं विसरेल मी. आणि पुन्हा एकदा सर्वांना सॉरी माझ्या चुकांसाठी. बरं असून दे, मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. विनायक बॅग ओपन करतो. सगळ्यात पहिल्यांदा गिफ्ट गीता आणि ज्योतीला देतो. गिफ्ट बघून त्या दोघीही खूप खुश होतात. प्रदीप म्हणतो की आता गिफ्ट मिळालंय ना, आता नो शॉपिंग. तेव्हा ज्योती म्हणते की बाबा मी आधीच ऑर्डर देऊन टाकल्यात. विनायक म्हणतो की काय ज्योती, अजून एवढी मोठी झाली आणि लहान असल्यासारखीच वागतीयस. सर्वजण हसायला लागतात. नंतर विनायक प्रदीपला गिफ्ट देतो आणि त्याचा आशीर्वादही घेतो. आणि मग नंतर तो शांतनूला गिफ्ट देतो. शांतनूची गळाभेट घेतो. शांतनू देखील म्हणतो की वेलकम बॅक दादा, मला खूप छान वाटलं तुला भेटून. विनायक म्हणतो की तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय. शांतनू म्हणतो की दादा, तू पल्लवीचे जीव वाचवला याचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. विनायक म्हणतो की मी सुद्धा. सगळ्या उपकारांची पुरेपूर वसूल करतो की नाही शांतनू बघच. अगदी होता तसाच आहे, गुणी, आदर्श बाळ, इमोशनल फुल. विनायक शांतनूला म्हणतो की शांतनू, हे असं बोलून पर्क करतोयस हा मला तू. शांतनू म्हणतो की नाही दादा, आय नो तू माझाच आहेस. मोठी आई लगेच मध्येच जाते आणि म्हणते की दोन्हीही मुलं माझ्या जवळ आहे, खरंच देवाचीच कृपा. आणि दोघांनाही ती जवळ घेते आणि विनायकला म्हणते की विनायक, ही तुझी आदिती काकू, जी लहान असताना घर सोडून गेली होती ती. आठवतंय ना? तेव्हा विनायक म्हणतो की अगं आई, आदिती काकूला कसा विसरेल मी. माझी सगळ्यात फेवरेट होती ती, आमची सगळ्यांची गुरु होती. आम्ही लहान असताना सगळ्यांचा अभ्यास घ्यायची ती. आणि मग आदितीचा देखील तो आशीर्वाद घेतो. विनायक मनात म्हणतो की ही सगळी सत्ता तुझ्या नावावर करून माझ्या आजोबांनी खूप मोठी चूक केली आदिती काकू. पण मी ही चूक सुधारेल. तुझ्याकडून सगळं काढून घेईल, ऑफकोर्स गोड बोलून. आदिती मॅम विनायकला म्हणतात की विनायक, तू आई वडिलांकडे परत आलास हे बघून मला खूप बरं वाटलं. आपलं मूल आपल्यापासून लांब असलं तर काय दुःख असतं हे मला चांगलंच माहिती आहे. तू परत आलायस याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालाय. पण सगळ्यात जास्त आनंद कोणाला झालाय माहिती आहे का तुला? मेघनाला. बघ तिची कळी कशी खुलली आहे. आणि मग विनायक देखील हसायला लागतो. तेव्हा विनायक म्हणतो की आदिती काकू एक मिनिट, हे गिफ्ट तुझ्यासाठी. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही, लहानांनी मोठ्यांना गिफ्ट नाही द्यायचं. विनायक म्हणतो की ह्यावेळी घे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर सांग ना याला, खूप हट्टीपणा करतोय हा. प्रभाकर सर म्हणतात की मी तर आता त्याच्या बाजूनेच बोलणार आणि तुलाच ते घ्यावं लागणार. आणि आदिती मॅम ते गिफ्ट घेतात. नंतर विनायक पल्लवीला गिफ्ट देतो आणि म्हणतो की वहिनी हे तुमच्यासाठी. पल्लवी म्हणते की अहो भाऊजी, हे माझ्यासाठी का? विनायक म्हणतो की अरे सगळेच का नाही म्हणताय. तेव्हा पल्लवी म्हणते की बरं थँक्यू.
तेव्हा मोठी आई म्हणते की बरं का विनायक, ही पल्लवी खूप हुशार आहे हा, आणि अगदी जिद्दीची, तुझ्या ह्या आदिती काकूसारखी. घरकाम, अभ्यास आणि विशेष म्हणजे बाहेरचे उद्योग सगळ्यात पुढं असते. आणि मग पल्लवी इकडे विनायकच्या पाया पडायला लागते. तेव्हा विनायक म्हणतो की अहो वहिनी, काय करताय? आणि हे भाऊजी वगैरे नका म्हणू, मी तुमचा जीव वाचवलाय ना, मग त्या नात्याने तर आपण बहीण भाऊ झालो. तुम्ही मला दादा म्हणा. पल्लवी म्हणते की ठीक आहे, पण मग तुम्ही पण मला फक्त पल्लवी म्हणा, वहिनी वगैरे नको, मी लहान आहे खूप. तेव्हा विनायक म्हणतो की ओके. मेघना म्हणते की अहो तुम्ही जरा आराम करा, प्रवासाने खूप दमला असाल ना, मी तुमच्यासाठी चहा आणते की तुम्ही कॉफी घेता? तुम्हाला कसा चहा आवडतो ना हे अजूनही लक्षात आहे माझ्या. तुम्हाला भूक लागली आहे का? मी खायला आणू का, की आपण जेवायलाच बसूयात? अरे देवा, गोडाचं पण करायचे, मी लगेच तुमच्यासाठी गोडाचं काहीतरी घेऊन येते. मेघना असं काहीतरी बोलत असते, ती अजूनही गडबडीतच असते. मोठी आई म्हणते की मेघना, अगं तो बाहेरून आलाय, त्याला जरा आवरून येऊ दे. जा विनायक, तू आवरून हे हा बाळा. आणि मग नंतर विनायक विभा काकू आणि प्रभाकरला गिफ्ट देतो आणि त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. मोठी आई मनात विचार करते की चला, आमची बाजू अजून भक्कम झाली, आता खऱ्या अर्थाने मजा येणार ह्या खेळाला. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आदिती मोठ्या आईला म्हणत असते की 200 रुपयात तुम्ही 4 भाज्या आणल्या, पण केवढ्या? पाव किलो. त्याची एवढीच भाजी होते, चटणी कोशिंबीर एवढी. मोठी आई म्हणते की हे बघ आदिती, तू असं. तेवढ्यातच विनायक म्हणतो, आदिती काकू जे म्हणतीये ते पटतंय मला. आणि हे बघून मात्र सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसतो.